नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज मी तुमका दाखवणार आहे की भात शेती कशी काय फुलली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सुंदर अशी भात शेती. तर आता लवकरच आपले नवरात्र येतात, तर दसरा वगैरे येणारा, तर त्याच्या अगोदर आता शेती बघूया आपण कशी वगैरे फुलली आहे. आणि पहिली एक सुरुवात होता दसऱ्याच्या निमित्तानंतर भात कापणी सुरुवात होता. तर मी आता तुमका दाखवते आधी की अगोदर भात वगैरे कितक्या पिकला की साधारण वर इला की नाही. तर आता आपण बघूया सुंदर अशी भात शेती कशी काय फुलली आहे ती. तर मंडळी, मी तुमका आता भात शेतीच्या मायाकडे तुमका घेऊन दिलो आहे आणि सुंदर असं शेतमळ आमच्या घराच्या बाजूकाचा अवघ्या 5 मिनिटावर. तर आता हो शेतमळ तुम्ही माझ्यासमोर बघू शकता सुंदर असो. तर आता मी तुमका दाखवतो या शेतमळ्यामध्ये केवढा भात वगैरे इला, म्हणजे केसरा वगैरे इली आहेत भाताक. तर सुंदर असं आता मध्ये मध्ये पिकला, तुम्ही बघू शकता त्या साईडला की मध्ये मध्ये भात पिका गेला. तर वरती जाऊन बघूया आपण टोकापर्यंत, त्या झोपडीपर्यंत जिथे तुमका ऊन दिसता तिथपर्यंत तिकडे वरती जाऊन बघूया की केवढी केसरा वगैरे इली आहेत ती. तर आता तुमका जरा मस्त वातावरण दिसतं, कारण आता सूर्यकिरण सुद्धा इला, त्याच्यामुळे शेती बघू शकता तुमका समोर मस्त वाटते ते बघू. तर आता मी तुमका हळू पुढे पुढे घेऊन जाते आणि कोपऱ्यामध्ये दाखवतोय. तर या कोपऱ्यात हळूहळू थोडी थोडी केसरा येऊ लागली आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकतास या कोपऱ्यात. तर ही बघा, ही नुकती येतं तिकडे बारीक बारीक, आणि मोठी जी केसरा असतात ना ती पुढे आपल्या बघू गावतली या साईडला. तर आता मी तुमका त्या साईडला घेऊन जातो. तर इकडची बघू शकतास, इकडे हळूहळू भात पिकता. तर ह्या भात ना दसऱ्यापर्यंत पिकत आणि नंतर भात कापणी चालू होईल. तर मी गावात जाऊ असलोय, तर नक्कीच तुमका मी भात कापणीचो एक मजा दाखवेन कोकणातली. आणि ही कोकणातील भात शेती तुमका या व्हिडिओमधून बघून कशी वाटतं नक्कीच मग कमेंट करून सांगा. तर आता इकडे तुम्ही बघू शकतास माझ्यासमोर केसरा केवढे इलेत बघा भाताक, हे बघू शकतास. तर सुंदर ही अप्रतिम अशी शेती तुम्ही आता माझ्यासमोर बघू शकतास. आणि पुढच्या कोपऱ्यात तुमका मी घेऊन दाखवतोय की अजून केसरा कशी काय इली येते. तर ही पिवळी धम्मक मस्तपैकी भात शेती आता पिकता. तर आता इकडे बघू शकतास. तर ही आता मंडळी तुम्ही ही बघा केसरा, म्हणजे भाताक केसर बघा कसा इला आता मस्तपैकी मोठा असा. आणि इकडे भात आता तयार झाला, बऱ्यापैकी तयार होता. इकडे ह्या बघू शकतास, ह्या बघा. तर पाऊस आता सध्या लागता का माने, तर असाच जरा आता तापमान जरा वाढावया, वाज तापावया, तर ही भाषाची लवकर पिकतेली या. आणि नंतर भात कापणी लवकर सुरुवात होईल, म्हणजे दसऱ्यानंतर सुरुवात होईल ऑक्टोबरपासून जोरात. तर पाऊस लागलो तर जरा शेतकऱ्यांका एक चिंतेचीच एक गोष्ट. तर पाऊस आता कमी जाऊया, कारण बघू शकतात आता भात वगैरे इकडे पिकत इला. आणि इकडे काजी वगैरे बघू शकता हे बघा. आणि तिकडे होती झोपडी, ती आता पडली, तिकडे बघू शकतास. वाईट जरा पुढे जाऊया आणि अजून तुमका पुढची बाजू दाखवते शेतीची. तर हे बघा मस्त वेगळे सुंदर इकडे भाता केसरीला ह्या बघू शकतास. आणि शेतीचं तुमका माहोल, म्हणजे शेतीचं एक वातावरण तुमका कसा वाटतं नक्कीच सांगा. तर आता ऊन गेला, पण तुमका जास्तीत जास्त एक दाखवूचं एक ट्राय केले, प्रयत्न केले. आणि त्या निमित्ताने ऊन पण येईल, त्याच्यामुळे मस्तपैकी तुमका बघू गावला असतं वातावरण. आणि आता जरा पुन्हा काळोख करता पाऊस. तर समोर माड बघू शकतास एक नंबर असे. आणि इकडे ही भात शेती संपल्यानंतर ना अजून काही उत्पन्न घेतलं आता, म्हणजे चवळी म्हणा, अनेक प्रकारचे भाज्या वगैरे पालेभाज्या, ते पण इकडे लावले जातात. ही भात शेती संपली ना, भात कापून झाला की नंतर मे महिन्याच्या सीझनला इकडे पालेभाज्या वगैरे कोळीत वगैरे केले जातात याच जमिनीत इकडे. तर बघू शकतास कोकणात सीझन वाईज अशी शेती केली जाता. तर आता सध्याच्या सीझनला ही तुमका दिसता भात शेती, पण नंतर तुमका कोळीत वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे चिरोडा वगैरे असे भाज्या वगैरे तुमका याच इकडे मयात बघू गावतले. तर तुमका मी थोडक्यात एक सुंदर असो शेतीचा वातावरण दाखवलं आहे. आणि कशी काय शेती ह्याची आता म्हणजे तयार होता भात, तर आम्ही तुमका एक दाखवलं आहे. तर कसा वाटला नक्कीच या वातावरण मला कमेंट करून सांगा. तर जास्तीत जास्त एक दाखवण्याचा तुमका एक प्रयत्न केलं आहे. तर ह्या बघून कोणाकोणाक नक्कीच गावची आठवण वगैरे येते.
आणि ज्यांनी ज्यांनी शेतात काम केलेले ना त्यांना हे नक्कीच दिवस आठवतले. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनल लोकांना नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.